नमस्कार मंडळी, दूरदर्शन गोवा केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गुन्हे अन्वेषणातील करिअर संधीचा नवीन आयाम म्हणजेच न्यायसहाय्यक विज्ञान. तर न्यायसहाय्यक विज्ञान अर्थात फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नेमकं काय, या विषयामध्ये नेमका कोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो, तसंच या विषयात अनेक करिअर संधी ज्या उपलब्ध आहेत त्या नेमक्या कोणकोणत्या, या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा वेर्णा गोवा इथून नुकतंच संचालक पदावरून निवृत्त झालेले डॉक्टर नारायण पांडुरंग वाघमारे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. मंडळी, डॉक्टर वाघमारे यांनी भौतिकशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर न्यायसहाय्यक विज्ञान या विषयात PhD ही पदवी मिळवली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध, पुस्तकं आणि मार्गदर्शनपर व्याख्यानं त्यांनी दिली आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण थेट मुलाखतीकडे वळूया. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. दूरदर्शन गोवा केंद्रात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, न्यायसहाय्यक विज्ञान अर्थात फॉरेन्सिक सायन्स हा विषय म्हणजे नेमकं काय आणि यात कोणत्या कोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो? फॉरेन्सिक सायन्स हे मल्टीडिसिप्लिनरी सायन्स आहे. फॉरेन्सिक सायन्सची जर आपण डेफिनेशन घेतली तर फॉरेन्सिक सायन्स इज द ॲप्लिकेशन ऑफ सायन्स टू द लॉ. आणि त्याला जर दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला सांगायचं असेल तर फॉरेन्सिक सायन्स इज द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल अँड मेथड्स अप्लाइड फॉर सॉल्विंग द क्राईम इन्व्हेस्टिगेशन. तर ह्या प्रकारे आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. बरोबर. आणि सध्या जसं सायन्समध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र असे विभाग असतात, तसंच फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा असे विभाग येतात का? हां, येस. जसे जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे, तसं फॉरेन्सिक सायन्समध्ये पण फॉरेन्सिक फिजिकल सायन्स, फॉरेन्सिक केमिकल सायन्स आणि फॉरेन्सिक बायोलॉजिकल सायन्स पण आहे. जर आपण त्याची पुढं वर्गवारी केली तर फॉरेन्सिक फिजिकल सायन्सेसमध्ये फॉरेन्सिक बॅलिस्टिक येते, ज्याला आपण मराठीमध्ये आग्नेयास्त्र म्हणतो किंवा प्रक्षेपिकी म्हणतो, बॅलिस्टिक म्हणतात त्याला. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे फिजिक्स, ज्यामध्ये टूल मार्कचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यानंतर सायबर फॉरेन्सिक, इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे सायबर फॉरेन्सिकचा पण त्यामध्ये समावेश होतो. आणि त्याच्यानंतर जर आपण दुसरा सब्जेक्ट घेतला फॉरेन्सिक केमिकल सायन्सेसमध्ये, एक तर विषविज्ञान आहे फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी, आणि एक दुसरा आहे नार्कोटिक ड्रग्ज अँड नार्कोटिक सायकोट्रोपिक सबस्टन्स. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज कोणी माणूस घेऊन मरत असेल किंवा त्याच्याकडून ड्रग्स पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडून सीज केला असेल तर तो ड्रग कोणत्या प्रकारचा आहे, चाहे की कोकीन आहे की चरस आहे की गांजा आहे, ह्याचं विश्लेषण फॉरेन्सिक सायंटिस्ट या फॉरेन्सिक केमिकल सायन्सेसमधून करतात. आणि आपण तिसऱ्या वर्गवारीमध्ये गेलो तर तिसऱ्या वर्गवारीमध्ये फॉरेन्सिक बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये फॉरेन्सिक सेरोलॉजी, फॉरेन्सिक बायोलॉजी आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी फॉरेन्सिक बायोलॉजीमध्ये आलेली आहे, ती आहे DNA फिंगरप्रिंटिंग टेक्नॉलॉजी. की ज्यामध्ये एखाद्याने एखाद्या स्त्रीवर रेप वगैरे झाला असेल किंवा केला असेल, अन्याय केला असेल, त्याचा विश्लेषण तो त्या क्राईममध्ये इन्व्हॉल्व झाला किंवा नाही, त्याचं 100% त्याचं विश्लेषण फॉरेन्सिक सायंटिस्ट करून सांगतात की हा त्या क्राईममध्ये इन्व्हॉल्व होता किंवा नाही. आपण आता बघितलं की जसं तुम्ही सांगितलं तर वेगवेगळ्या विषयांचा समावेश फॉरेन्सिक सायन्समध्ये होतो. जसं आम्ही लहानपणी CID ही मालिका बघायचो आणि आम्हाला वाटायचं एकमेव डॉक्टर साळुंके सगळ्या गुन्ह्यांचा शोध लावतात. तसं तर काही असं वाटत नाहीये सर. वेगवेगळे एक्सपर्ट आहेत जसं तुम्ही म्हणता, तर त्याविषयी सांगाल का? हां, हे छान क्वेश्चन विचारला. बहुतेक सर्व जे फॉरेन्सिक सायन्स घेतात CID पाहूनच ज्यादातर मुलं त्याचं ॲडमिशन घेतात फॉरेन्सिक सायन्समध्ये. परंतु तसं नाही आहे. तो एकच माणूस सगळ्या विषयाचा एक्सपर्ट होऊ नाही शकत. रिअलीमध्ये देर आर वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेन्सिक सायंटिस्ट आहेत. फॉरेन्सिक बॅलिस्टिक एक्सपर्ट, त्याला फायर आर्म एक्सपर्ट म्हणतात. फॉरेन्सिक टॉक्सिलॉजिस्ट विषविज्ञानाचा विषय असतो. फॉरेन्सिक फिजिस्ट असतात. फॉरेन्सिक DNA फिंगरप्रिंटिंग एक्सपर्ट, फॉरेन्सिक सायबर एक्सपर्ट, अशा अनेक प्रकारचे एक्सपर्ट असतात. पण एक माणूस एक एक्सपर्ट हा वेगवेगळ्या विषयामध्ये एक्सपर्ट नाही होऊ शकत, जे की त्याच्यामध्ये सांगतो की एकच डॉक्टर साळुंके या सगळे क्राईम सॉल्व्ह करतो. तर ही गोष्ट तशी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. वेगवेगळ्या विषयांचे अनेक एक्सपर्ट एक एक्सपर्ट तयार होण्यासाठी त्याला अवांतर स्किल पाहिजे
अवांतर नॉलेज त्यानं गेन केली पाहिजे आणि त्यांनी त्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतरच तो कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष त्याचा अनुभव पाहिजे ह्या फील्डमध्ये, तेव्हा तो एक्सपर्ट बनतो. आणि तो एक्सपर्ट झाल्यानंतर कोर्टामध्ये त्याला मान्यता दिली पाहिजे की हां त्यानं आता जी साक्ष दिली ही चांगली खरी साक्ष आहे, तर तो एक्सपर्ट. सर तसं बघता फॉरेन्सिक सायन्स हे बहुआयामी क्षेत्र आहे. मग फॉरेन्सिक सायन्स याच विषयात नेमकं करिअर करावं असं तुम्ही कधी निवडलं? तसं माझं ह्या ह्या करिअरमध्ये येण्याचं माझं फार कमी हे होतं, परंतु मला वाचण्याची आवड असल्यामुळे मी जेव्हा जेव्हा पेपर वाचत होतो, पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महिलावर अन्याय, लोकांवर अन्याय होत होता, त्या क्राईमला कसं कोर्टामध्ये प्रूफ करतात ह्याबद्दल मला जास्त अनुभव होता. पण जेव्हा मी MSc करून मी जेव्हा ह्या फील्डमध्ये आलो, मी 1993मध्ये सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मी जॉईन केली. त्यानंतर मला ह्या फील्डमध्ये माहीत झालं की हा फील्ड एव्हरग्रीन फील्ड आहे. ह्या फील्डमध्ये माणूस केव्हाच थकत नाही किंवा बोर होत नाही. तर ह्या प्रत्येक केस ही नवीन नवीन येते ह्या फील्डमध्ये. त्यामुळं आज मी जरी 60 वर्षाचा झालो तरी मला अजूनही क्राईम सीन अटेंड करायला आवडतं. प्रॅक्टिकली केस सॉल्व करायला मला आवडतं. खरं तुम्ही म्हणालात तसं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे, त्यांचा शोध, हे म्हणजे खरंच कुतूहलाचं शास्त्र आहे. आणि आज जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की ह्या फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात मला करिअर करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नेमका कोणत्या विषयांचा अभ्यास करावा किंवा कसं त्यांनी फॉरेन्सिकचं करिअर सुरू करावं? ही 12वी नंतर जर एखाद्या विद्यार्थ्यांना जर ह्या विषयामध्ये जर आवड असेल आणि खरंच या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जर खरोखरच आवड असेल तर त्यांनी ज्याला फोरेन्सिक फिजिकल सायन्सेसमध्ये ज्याला बॅलिस्टिकमध्ये इंटरेस्ट आहे, फायर आर्म अम्युनिशनमध्ये ती गोळी त्याच फायरआर्ममधून फायर झाली किंवा नाही, किंवा किती अंतरावरून एका शूटरनं त्याला शूट केलं असेल, हे जो प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आवडतं प्रॅक्टिकली, त्यांनी तो विषय घ्यायला पाहिजे. दुसरा आहे ज्याला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, DNA फिंगरप्रिंट इंटरेस्ट, त्यांनी फोरेन्सिक बायोलॉजी घ्यायला हवं. आणि ज्याला केमिस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, ज्यामध्ये की तो सांगू शकतो की ह्या पॉयझननं हा माणूस मेला किंवा त्याच्या बॉडीमध्ये पेस्टिसाईड सापडलं किंवा मेटॅलिक पॉयझन, उंदराची गोळी खाऊन तो मेला किंवा काय, तर ह्या सगळ्या प्रकारचं विश्लेषण हे फोरेन्सिक टॉक्सिकोलॉजीमधून ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ह्या तिन्ही फील्डमध्ये आज 4 फील्ड झालेत: फोरेन्सिक फिजिकल सायन्स, फोरेन्सिक बायोलॉजिकल सायन्स, फोरेन्सिक केमिकल सायन्स. नवीन फील्ड त्यामध्ये ॲड झालं आहे सायबर फोरेन्सिक. तर 4 फील्डमध्ये विद्यार्थ्याला जर त्याच्या आवडीनुसार तो विषय घेऊ शकतो. बरोबर. आणि जसं आपण म्हणतो की वैद्यकशास्त्र शिकायचं असेल तर तुमचा जीवशास्त्रावर हातखंडा हवा, किंवा अभियांत्रिकी शिकताना तुमचं मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स स्ट्रॉंग पाहिजे. तर फॉरेन्सिक सायन्स शिकण्यासाठी असं काही खास कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असावं किंवा कशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व असावं जेणेकरून फॉरेन्सिक सायन्स विषयात त्यांचं करिअर घडू शकेल? निश्चित. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला खरंच जर ह्यामध्ये आवड असेल फोरेन्सिक सायन्समध्ये, निश्चितच त्या विद्यार्थ्यामध्ये एक सहनशीलता असायला पाहिजे, दिवस रात्र कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे. कारण कोणताही क्राईम 24 केव्हा क्राईम होईल, केव्हा आपल्याला तिथं पाठवतील काय सांगता येत नाही. त्यामुळं ज्यामध्ये विषयामध्ये खरंच आवड असेल त्या विद्यार्थ्यांनी फोरेन्सिक सायन्सकडे जायला हवं. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणताना सांगितलं की 12वी नंतर अनेक संधी शिक्षणाच्या फॉरेन्सिक सायन्स क्षेत्रात उपलब्ध आहेत, तर भारतामध्ये 12वी नंतर साधारण कोणत्या अशा युनिव्हर्सिटीज तुम्ही सांगाल की ज्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आपण शिकू शकतो? आपल्या भारतवर्षमध्ये एक पूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये पहिली गुजरात फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ओपन झाली गुजरातमध्ये. त्यामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याचं पहिल्यांदा युनिव्हर्सिटी गुजरातमध्ये स्थापन केली. आणि त्यानंतर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये 2022मध्ये 22मध्ये त्या युनिव्हर्सिटीचं नॅशनल फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचं स्थापना केली. आता ह्या युनिव्हर्सिटीमध्ये 78 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत अलॉंग विथ फोरेन्सिक सायन्स, ज्याच्यामध्ये फोरेन्सिक ऑडंटॉलॉजी, फोरेन्सिक नर्सिंग, फोरेन्सिक सायकोलॉजी, फोरेन्सिक क्लिनिकल सायकोलॉजी, इतक्या अनेक प्रकारच्या कोर्सेस या युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तर आपल्या इंडियामध्ये सर्वात मोठी युनिव्हर्सिटी म्हणजे नॅशनल फोरेन्सिक सायन्स, जिचे की 8-10 ठिकाणी त्यांनी कॅम्पस ओपन केलेले आहेत.
तर ज्या विद्यार्थ्याला ह्या विषयामध्ये आवड असेल त्यांनी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. तर सर आपण जसं पाहिलं की वेगवेगळे विषय ह्या फॉरेन्सिक सायन्समध्ये आपल्याला शिकता येतात. आपला ज्या विषयात रस असेल त्याप्रमाणे आपल्याला विषय शिकता येतील. पण आजकाल आपण बघतो की पालक आणि विद्यार्थी दोघंही करिअरच्या बाबतीत फार जागरूक झालेले आहेत आणि शिक्षणासोबत नोकरीच्या संधी याविषयी त्यांच्या मनात कुतूहल असतं. तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? ह्या फोरेन्सिक सायन्स न्यायिक विज्ञानामध्ये पण भरपूर संध्या आहेत. जो कोणी फोरेन्सिक सायन्सचे कोर्स करत त्यांना पण चांगलं पॅकेज मिळतं. पर्टिक्युलरली NFSUमधून जे विद्यार्थी पास होतात त्यांना निश्चितच चांगला फायदा होत आहे, चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे. मी आकडा तर काय सांगू शकत नाही, पण प्रत्येक स्टेटमध्ये त्याची फोरेन्सिक सायन्सची लॅबॉरेटरी आहे आणि त्यामध्ये ह्या फोरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना संधी आहेत. कारण प्रत्येक स्टेटमध्ये त्याची एक मेन फोरेन्सिक लॅबॉरेटरी, फोरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी आणि त्याच्या रिजनल फोरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी. त्यामुळं हे दिवसेंदिवस क्राईम वाढत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्या लॅबॉरेटरीमध्ये काम करण्याची निश्चितच संधी मिळेल. सर जसं की आता 1 जुलैपासून आपण पाहतो की न्यायव्यवस्थेमध्ये एक आमूलाग्र बदल घडतोय आणि एक सुधारित न्यायव्यवस्था आपण अंमलात आणतोय. तर या सुधारित न्यायव्यवस्थेमध्ये म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम असेल किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल, ह्यातल्या कलमांनुसार जर आपण न्यायव्यवस्थेला जर सहाय्यक म्हणजे न्याय सहाय्यक विज्ञान म्हणजेच न्यायव्यवस्थेला सहाय्यक करणारा विज्ञान, तर अशानुसार फॉरेन्सिक सायन्सचा या नवीन सुधारित कायदेप्रणालीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो? निश्चित या नवीन नागरिक सुरक्षा संहितामध्ये 2023च्या कायद्यामध्ये 76 सब क्लॉज 3 मध्ये फोरेन्सिक एक्सपर्टची आवश्यकता त्याच्यात लिहिलेली आहे आणि ज्या क्राईममध्ये 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पनिशमेंट मिळेल त्या प्रत्येक क्राईम सीनला फोरेन्सिक एक्सपर्टची हजेरी टीम राहणं आवश्यक आहे क्राईम सीन पाहून. त्यामुळं आता प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा डिव्हिजन लेवलवर फोरेन्सिक टीमची टीम वाढणार आहेत आणि त्यामुळे फोरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना पण संध्या भेटणार आहेत. त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये ह्या संध्या उपलब्ध होणार आहे ह्या ॲक्टमुळं नवीन नागरी सुरक्षा संहितामध्ये. निश्चितच ह्या फील्डमध्ये फोरेन्सिक सायन्स विद्यार्थ्यांना जास्त संधी भेटणार. सर इतकी वर्ष आपण या क्षेत्रात आहात आणि ॲक्च्युली फील्डवर तुम्ही काम केलेलं आहे. जिथे गुन्हा घडला अशा ठिकाणी आपण व्हिजिट करून त्यानुसार त्या प्रकारे शोध प्रक्रिया चालवून अनेक गुन्ह्यांची उकल तुम्ही केलेली आहे. तर आपल्या कार्यकाळात आपल्याला महत्त्वाची वाटलेली आणि आवडलेली अशी एखादी केस आमच्यासोबत डिस्कस करू शकाल का? माझ्याकडे मी एक केस केली होती ज्या एका बँकेमध्ये एक बँकेच्या शिपायांनी पूर्ण बँकेच्या 8 ते 10 कर्मचाऱ्याला मारलं होतं. एक दिल्लीची केस आहे मुथूट फिनान्स म्हणून त्या बँकेच्या. तर त्याचं काही कारण असो पण क्राईम सीन फार भयानक होता आणि त्या क्राईम सीनमध्ये त्यांना स्वतःला सुसाईड करून घेतलं होतं. ती एक माझी केस भरपूर माझी हे झाली. आणि दुसरी केस एक बिझनेसमॅन हा त्याला बिझनेसमध्ये लॉस आल्यामुळं त्यानं त्याच्या बायकोला जवळून एका रूममध्ये शूट केलं, त्याच्या 2 मुलींना पण शूट केलं आणि त्यांच्या बॉडी 4थ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्या आणि असं भासवलं की त्यांनी स्वतःहून सुसाईड करून घेतलं. तर आम्ही जेव्हा ती केस आमच्याकडे आम्ही क्राईम सीन अटेंड केला त्यावेळेस त्यांच्या बॉडीवर आम्हाला बुलेट इंजुरी भेटली आणि त्या बुलेट इंजुरी बॉडीमधून डॉक्टरने ज्या बुलेट काढल्या त्या बुलेट आम्ही फोरेन्सिक लॅबॉरेटरीमध्ये आणून कंपॅरिझन केल्या आणि आमचा रिझल्ट असा आला की त्या बुलेट त्याच गनमधून फायर झाला ज्यांनी त्या बिझनेसमॅननं फायर केलेल्या. तर ही एक केस होती. आणि दुसरी एक केस विशेष प्रकारची आमच्या लॅबॉरेटरीमध्ये आली होती. मी केव्हाच पाहिली नव्हती अशी केस. त्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड गन आली होती आम्हाला नॉर्थ ईस्टर्न भागातून. तर जसे आपण बॅटरी बटन दाबून फायर करत होतो गन होती ती. तर वेगळ्या प्रकारचं त्याच्यात प्रिन्सिपल होतं. आम्हाला ती सॉल्व करायला भरपूर वेळ लागला परंतु आम्ही ती केस सॉल्व केली. बॅटरी ऑपरेटेड फायर आम्ही.
फारच नवल वाटतंय मला. म्हणजे आणि सर अजून एक प्रश्न म्हणजे आत्ताच मला सुचतोय तो असा की तुम्ही जसं म्हणताय की बंदुका किंवा गोळीबारी म्हणजे न्यायसहाय्यक प्राक्षेपिकी किंवा फॉरेन्सिक बॅलिस्टिक हा तसा तुमचा हातखंड्याचा विषय. पण आपण बघतो की भारतीय नागरिकांना बंदुका किंवा गोळा बारूद हे वापरण्याची परवानगी नाही. मग या विषयातलं शिक्षण कसं घेता येतं किंवा म्हणजे आपण कुठे शिकलात? हो, मी 1993 मध्ये जेव्हा मी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी जॉईन केली तेव्हा माझ्या डायरेक्टरनी मला 15 दिवसातच नॅशनल क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स ही दिल्लीमध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये येते, त्या संस्थेमध्ये 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे आणि तो इन सर्व्हिस लोकांसाठीच आहे. आणि तो 1 वर्षाचा डिप्लोमा मी केला आणि त्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि रिगरस ट्रेनिंग देऊन ते बॅलिस्टिक एक्सपर्ट तयार करतात. तर तो माझा 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मी केला, त्यामुळे मला ह्या फील्डमध्ये स्किल करता आलं. बरोबर. सर आपण आता बघतो की जे पारंपरिक गुन्हे विश्व होतं त्याचेही बऱ्याच अंशी परिमाण बदलत जाताना आपल्याला दिसतात. म्हणजे पारंपरिक गुन्हा आता तसा पारंपरिक राहिला नाही. आज आपण बघतो की बऱ्याचदा लॅपटॉप, मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात आपण पाहतो. तसंच प्रत्येक घरात एक कॉम्प्युटर सिस्टीम, लॅपटॉप आपण पाहतो. आणि याच अनुषंगाने सायबर किंवा डिजिटल क्षेत्रातील जी गुन्हेगारी वाढतीये, ज्याला आपण व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो, तर या क्षेत्राविषयी थोडंसं मार्गदर्शन कराल का? आजच्या या जमान्यामध्ये सायबर क्राईममध्ये आपण म्हणू शकतो की प्रत्येक क्राईममध्ये डिजिटल एव्हिडन्स तुम्हाला भेटेल. चाहे एखादी बॉडी असेल की एखादी सुसायडल केस असेल किंवा होमिसायडल केस असेल किंवा ॲक्सिडेंटल केसेस असेल, त्यामध्ये तुम्हाला मोबाईल फोन हा मिळेल. त्या एकदा जर मोबाईल फोन भेटला तर त्याची लोकेशन काय आहे, पहिल्यांदा त्याला कुणी लास्टला कॉल केला होता, या सगळ्या गोष्टी आज आपण पोलीस इन्व्हेस्टिगेट करून सांगू शकतात. त्यामुळं आजच्या प्रत्येक क्राईममध्ये डिजिटल इन्व्हेस्टिगेशन ही मॅन्डेटरी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला निश्चितच एक पुरावा सापडतो. माझी एक केस आमच्याकडे आली होती की एका लेडीनं सुसाईड करण्याच्या अगोदर तिनं 2 दिवसा अगोदर नेटवर सर्च केलं हाऊ टू सुसाईड आणि तिनं हिस्ट्री आम्ही पाहिली जेव्हा लॅबोरेटरीमध्ये आली आणि तिनं केस त्याच्या फॅमिलीनं तिच्या नवऱ्याच्या अगेन्स्ट केली होती. तर आमचा रिपोर्ट त्या केसमध्ये जेन्युइन कोर्टानं ग्राह्य धरला की 2 दिवसा अगोदर तिची सुसाईडची टेंडन्सी होती आणि तिनं ती सुसाईडच केली होती. तर ह्या डिजिटल इव्हिडन्सचा इम्पॉर्टन्स भरपूर आहे. दुसरी एक राठी नावाची केस आम्ही दिल्लीत केली. त्या लेडीनंही पूर्ण बिझनेसमॅन फॅमिली, पण तिनं सुसाईड करण्याच्या अगोदर एक ड्राफ्ट तयार करून आम्ही गोईंग टू सुसाईड, पण तिनं तो ड्राफ्ट करून ठेवला होता मोबाईलमध्ये. तिनं ते पाठवलं नाही कुणाला SMS नाही केला. तर आम्ही जेव्हा त्या मोबाईलचं इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा तो सापडला आणि आमच्या ह्या रिपोर्टमुळं त्याची पूर्ण फॅमिलीला रिलीफ भेटला, तिच्या अपोजिट फॅमिली, तिच्या सासरच्या फॅमिलीला. तर ह्या डिजिटल क्राईमचं इम्पॉर्टन्स दिवसेंदिवस निश्चितच वाढत आहे आणि ह्यामध्ये पण कॅरी करण्याचे फोरेन्सिक सायंटिस्ट विद्यार्थ्यांना फार गरज आहे. चांगली एक संधी उपलब्ध आहे. सायबर क्राईममध्ये प्लेसमेंट पण चांगलं आहे. अच्छा. सर आपण पाहतो की गुन्हा काही काळ वेळ बघून होत नसतो, त्यामुळे कोणत्याही क्षणी आपल्याला गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं किंवा आपला प्रचंड वेळ ह्या शोध प्रक्रियेसाठी आपल्याला द्यावा लागतो. तर अशा गोष्टींमध्ये म्हणजे कुटुंबाची साथ तुम्हाला कशी मिळाली? हो, त्या बाबतीत मी लकी आहे की माझी फॅमिली, माझी मिसेस न मला भरपूर साथ दिला. कारण आम्हाला केव्हा रात्री 2 वाजता पण क्राईम सीनला जावं लागायचं आणि आम्ही जाण्याचा वेळ नाही. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना, फोरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्याला हे कॅरियर करायचं आहे त्याच्यामध्ये सहनशीलता असायला हवी. कारण रिझल्ट एकदाच येत नाही. लॅबोरेटरीमध्ये पण आम्ही लॅबोरेटरीमध्ये एक प्रॅक्टिकल केस सांगतो. आम्हाला मोबाईल फोनचा डाटा 35 वेळा आम्ही त्याचा डाटा काढण्याचा प्रयत्न केला पण मिटला ना. आम्ही 36व्या वेळी त्या मोबाईल फोनचा डाटा आम्ही काढला. तर ह्या फील्डमध्ये सहनशीलता फार आवश्यक आहे आणि 24 hours into 7 काम करण्याची तयारी पाहिजे. त्या बाबतीत मला माझ्या फॅमिली, माझी मिसेस, माझी मुलांनी भरपूर
साथ दिली, त्यामुळे मी हे करू शकलो. आजही मला ह्या फील्डमध्ये काम करायची इच्छा जास्त आहे. सर, या अनुषंगाने फॉरेन्सिक सायन्समध्ये म्हणजे नोकरीसाठी कसा आपण अर्ज करू शकतो याविषयी थोडंसं, आणि विद्यार्थ्यांना काही तुमच्या वतीने खास असं मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का? हा छान क्वेश्चन तुम्ही विचारला. आणि फोरेन्सिक सायन्स हे लॅबॉरेटरी ही प्रत्येक स्टेटमध्ये आहे. प्रत्येक स्टेटची एक मेन फोरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी असते आणि तिच्या रिजनल फोरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरी असतात. तर ह्या फोरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीमध्ये जे अपॉइंटमेंट होतं ते त्याच्या पर्टिक्युलर पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून होतं, लोकसेवा आयोगाकडून. तर प्रत्येक स्टेटची लोकसेवा आयोगाकडून ह्या फोरेन्सिक सायन्सच्या पोस्टची भरती केल्या जाते. वेळोवेळी त्यांनी ह्या सगळ्या PSCच्या वेबसाईटवर त्यांनी टॅप करायला पाहिजे आणि संध्या कुठून निघतात त्याची ते बघायला हवं आणि त्यानुसार अप्लाय करून त्याची तयारी करून रिटर्न टेस्टची पण काही ठिकाणी रिटर्न टेस्ट, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून तुम्ही अप्लाय करू शकता. बरोबर. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नवीन कायदे प्रणालीनुसार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक फॉरेन्सिक सायंटिस्ट आता एक फोरेन्सिक सायन्सची टीम मॅन्डेटरी केली आहे. अच्छा. सर, विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडून एक मार्गदर्शनपर काही? फोरेन्सिक सायन्स हे एव्हरग्रीन फील्ड आहे आणि फोरेन्सिक सायन्स आपल्या दैनिक जीवनामध्ये वेळोवेळी आपण फोरेन्सिक सायन्सचा उपयोग करतो. फोरेन्सिक सायन्समध्ये अजून तुम्हाला सांगायची इच्छा आहे की म्हणजे फोरेन्सिक सायन्समुळं समाजामध्ये एक डेटरंट निर्माण होतो. क्राईम करणाऱ्या आरोपीला त्याच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे की फोरेन्सिक सायन्समुळे त्याच्यावर फोरेन्सिक इव्हिडन्सवर ॲनालिसिस करून त्याला शिक्षा देऊ शकतो. तर फोरेन्सिक सायन्स हे एव्हरग्रीन फील्ड आहे आणि ज्याला ह्या फील्डच्या करिअर करायचं असेल त्यांनी निश्चितच ह्या फोरेन्सिक सायन्समध्ये ॲडमिशन घेऊन त्याचं करिअर करायला हवं. सर, खरंच खूप नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आज तुमच्यामार्फत मिळाली. आपण आज वेळात वेळ काढून दूरदर्शन गोवा केंद्रात उपस्थित राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन गोवा केंद्राच्या वतीने मनापासून तुमचे आभार व्यक्त करते. मी पण दूरदर्शनचा आभारी आहे. त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल मी दूरदर्शन गोवाचे मी आभार मानतो. थँक्यू.